नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्वातीज ब्लॉग। तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ। तर आज आम्ही चाललो आहे सी प्लेनच्या राऊंड ट्रिपला। तर मिस्टर सी प्लेन कंपनीमध्ये जॉब करतात, तर तिथे फॅमिलीसाठी सी प्लेन फॅमिलीसाठी राऊंड ट्रिप फ्री असते। तर आम्ही आज जाण्याचं ठरवलं आहे। तर जाण्याचं ठरवलं आहे। असं पण आम्ही इंडियातून येतो आणि प्लेनने येतो, पण सी प्लेनचा कधी एक्सपिरियन्स घेतला नाही, तर म्हटलं आता सी प्लेनचा एक्सपिरियन्स घेऊ। आणि आता आम्ही मागच्या वेळेस 2 आयलंडला गेलो, पण बोटने गेलो होतो आणि ते आयलंड जवळच होते, त्यामुळे आम्ही बोटनेच गेलो होतो। सी प्लेनने कधी ट्रॅव्हल केलं नाही। तर आम्ही आज सी प्लेनची राऊंड ट्रिप मारणार आहे। तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणार आहे, तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा। तर शू पण तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते त्याचा लुक। गुड मॉर्निंग करतो सगळ्यांना आणि हाय करतोय। आम्ही आता एअरपोर्टवर आलेलो आहे। ट्रान्स मालदीव एअरवेज या काउंटरवरून आम्ही आता बोर्डिंग पास घेऊ आणि बोर्डिंग पास घेतल्यानंतर सी प्लेन टर्मिनलवर ते आम्हाला घेऊन जाणार आहेत। बोर्डिंग पास घेतल्यानंतर आता आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही सी प्लेन टर्मिनलवर जाणार आहे। सी प्लेन टर्मिनल आणि नॉर्मल प्लेनचं टर्मिनल वेगवेगळं आहे। तर आता आम्ही निघालो आहे सी प्लेनच्या टर्मिनलसाठी। तर मी इथं बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण खूप आवाज होता, त्यामुळे मी इथं आवाज म्यूट केला आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा। सी प्लेन टर्मिनलवर आम्ही आलेलो आहे आणि आत्ता आतमध्ये चाललो आहे। चला तुम्ही इथं बघू शकता, सगळे सी प्लेन लावलेले आहेत। ट्रान्स मालदीव एअरवेज। आता मी प्लेनमध्ये बसायला चाललो आहे। पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता, खूप असे काळे ढग जमा झालेले आहेत। चला तर मग आता आम्ही बोर्डिंग करणार आहे आणि सी प्लेनचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा, आणि तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। या ठिकाणी कॅबिन क्रू माहिती देत आहे। इमर्जन्सी कंडिशनमध्ये काय करायचे, लाईफ वेस्ट कसे वापरावे आपल्याला, जसे इतर प्लेनमध्ये क्रू टेक ऑफ अगोदर माहिती देतात, तसेच येथे देखील देत आहे। प्लेन टेकऑफ घेण्यासाठी आता रेडी झालेला आहे आणि थोड्याच वेळात प्लेन टेकऑफ घेणार आहे। तुम्ही इथं बघू शकता की किती मस्त असा व्ह्यू दिसतोय वरून। आपण जर नॉर्मल प्लेननी वरून व्ह्यू बघितला तर इतका काही खास दिसत नाही, कारण ते प्लेन खूप उंचावर असतं आणि सी प्लेन इतकं उंचावर जाऊ शकत नाही। तर इथून तुम्ही बघू शकता, खूप असा मस्त व्ह्यू दिसतोय।
प्लेन लँडिंग करणार आहेत आणि आम्हाला रिसॉर्ट पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. चला तर मग आम्ही आत्ता कॉन्ट्राड या रिसॉर्टवर येऊन पोहोचलो आहे. 10 ते 15 मिनटासाठी थांबणार आहे आम्ही इथं आणि त्यानंतर परत रिटर्न जाणार आहे. कारण रिसॉर्टला बुकिंगशिवाय कोणाला परमिशन नसते. तर आम्ही राऊंड ट्रिपसाठीचं फक्त तिकीट काढलं होतं आणि आता आम्ही रिटर्न निघणार आहे. आम्ही आत्ता रिटर्न झालेलो आहे आणि ते समोर दिसतं ती माले सिटी आहेत आणि आम्ही थोड्या वेळात लँडिंग करणार आहोत. आम्ही माले एअरपोर्टवर गेल्यानंतर खूप पाऊस चालू झाला होता आणि मी पुढचा ब्लॉग शूट करू शकले नाही. तर मी या ब्लॉगला इथेच एंड करते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत चला तर मग भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.